अनुभव ऐका. बाळूमामा आणि शिक्षणाचा चमत्कार. नमस्कार बाळूमामा परिवार. यशाचं रहस्य लपलंय श्रद्धा, सेवाभाव आणि बाळूमामांच्या कृपेच्या दिव्यात. आज मी तुम्हाला दोन भक्तांच्या, विठ्ठल आणि ज्ञानेश्वर यांच्या जीवाभावाच्या काळजाला भिडणाऱ्या अशा कथा सांगणार आहे. या कथा तुम्हाला तुमच्या जीवनात अंधार वाटत असतानाही आशेचा दीप दाखवतील आणि शिकवतील की शिक्षण फक्त पुस्तकात नसतं, ते श्रद्धा आणि अनुभवाच्या प्रकाशात असतं. सुरुवात होते एका गावात, खरातवाडी. झोपडीत राहणारा एक मुलगा विठ्ठल. आई वडील दोघं शेतमजूर. घरात 2 वेळचं जेवण मिळणंही नशिबावर. विठ्ठल शाळेत जायचा, पण त्याच्याकडे चप्पलही नसायची. पुस्तकं फाटकी, पेन कधी असायचं कधी नाही. पण त्याच्या डोळ्यात जिद्द होती, कारण त्याच्या आईने त्याला रोज एक मंत्र शिकवला होता, जय बाळूमामा. विठ्ठल शाळेतून येताच बाळूमामा मंदिरात बसायचा आणि म्हणायचा, मामा, एक दिवस मी मोठा होईन, पण तुझी सेवा कधीही सोडणार नाही. एका दिवशी शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. विठ्ठलला कोणी भाषण लिहून देणार नव्हतं, पण तो म्हणाला, माझं भाषण बाळूमामा देतील. त्या रात्री तो मंदिरात गेला आणि मामासमोर बसून झोपला. स्वप्नात बाळूमामा आले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. त्यांनी हात वर केला आणि म्हणाले, पोरा, तुझं मन जे म्हणतंय तेच बोल. खरं बोल, आपलं बोल. लोकांच्या काळजाला भिडेल तेच यशाचं भाषण असतं. दुसऱ्या दिवशी विठ्ठलच्या तोंडून अशी ओघवती वाणी निघाली की टाळ्यांचा गजर झाला. शाळेतील पहिलं बक्षीस त्यालाच मिळालं. विठ्ठलने ते बक्षीस आईला दिलं आणि म्हणाला, हे मामा देऊन गेले. काळ पुढे सरकला. विठ्ठल 10वी 12वी पार करत गेला. त्याच्या आईला एक दिवस ताप आला. ताप वाढत गेला. डॉक्टर नव्हते, पैसा नव्हता. तो धावत मामा मंदिरात गेला. डोळ्यात अश्रू, पायांखाली माती, हात जोडले. मामा, आईला वाचवा, माझं आयुष्य घ्या, पण ती राहू द्या. त्या रात्री पुन्हा स्वप्न. मामा म्हणाले, उद्या एक माणूस येईल, त्याला ओळखू नकोस, पण त्याच्या हातात औषधं असतील. सकाळी एक अनोळखी डॉक्टर गावात आला. मोफत तपासणी, मोफत औषधं. आई वाचली. विठ्ठलने पाहिलं, डॉक्टरच्या खिशात बाळूमामांचा फोटो. त्याने IASचा अभ्यास सुरू केला. झोपडीमध्ये दिवा लागत नव्हता. तो उघड्या चांदण्याखाली अभ्यास करत असे. प्रिलिम्स झाला, त्यामध्ये पास झाला. मेन्समध्ये पास झाला. आणि मग इंटरव्ह्यू. ते विचारतात, व्हॉट इज युअर बिगेस्ट स्ट्रेंथ? विठ्ठल म्हणतो, माय गुरु बाळूमामा. निकाल लागतो. AIR 56ने तो परीक्षा क्लिअर होतो. आता विठ्ठल देशसेवा करतो, पण दर रविवारी बाळूमामा मंदिरात मुलांना शिकवतो. तो म्हणतो, माझा दर्जा मोठा झाला, पण माझी मुळं अजूनही बाळूमामांमध्ये आहेत. ही कथा इथंच थांबत नाही. दुसरी कथा आहे ज्ञानेश्वर नावाच्या मुलाची. गाव साखर गव्हाण. घरात दारिद्र्य, अभ्यासात थोडा मागं. शिक्षक हसायचे, तू काहीच करणार नाहीस, पण आई म्हणायची, बाळूमामाचं नाम घेत जा. एक दिवस आईला ताप आला. घरात औषध नाही, पैसा नाही. ज्ञानेश्वर मंदिरात गेला. म्हणाला, मामा, आई वाचवा, बाकी सगळं तुमचं. रात्री स्वप्नात मामा आले, आईला वाचवीन, पण तुला वचन द्यावं लागेल, गरीब मुलांना शिकव. दुसऱ्या दिवशी आई बरी झाली. ज्ञानेश्वरने 10 मुलं गोळा केली आणि शिकवायला लागला. वह्या नाहीत, खुर्च्या नाहीत, पण मनात श्रद्धा होती. लोक हसायचे, स्वतः 10वी नापास आणि शिकवतो, पण तो रोज शिकवत राहिला. एक दिवस प्राध्यापक देसाई नावाचे शिक्षक आले. त्यांनी त्याचं काम पाहिलं, भारावून गेले. त्यांनी NGO, व्यापारी आणि संस्था बोलावल्या. ज्ञानेश्वरला एक डिजिटल शिक्षण प्रोजेक्टमध्ये नोकरी मिळाली, पण त्याने गाव सोडलं नाही. त्याने एक शिक्षण केंद्र सुरू केलं, बाळूमामा ज्ञान मंदिर. 50 मुलं, मग 100, मग 500. पुढे विरोधक आले. केंद्रावर नोटीस आली की अनधिकृत बांधकाम. तो पुन्हा बाळूमामांच्या मंदिरात गेला. मामा स्वप्नात आले, ही परीक्षा आहे. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी, शिक्षणाचा दीप उजळवणारा ज्ञानेश्वर. देशभरातून मदत आली. एका संस्थेने 5 एकर जमीन दिली. तिथं उभं राहिलं बाळूमामा नॉलेज सिटी. आज त्या सिटीमध्ये हजारोंपेक्षा जास्त मुलं शिकतात. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, तर कोणी पोलीस होतात. आणि सगळे एकच वाक्य म्हणतात, हे शक्य झालं बाळूमामांमुळे. ज्ञानेश्वरने एक ॲप सुरू केलं, मामा शिक्षा. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. भाषणात म्हणाला, आय एम नॉट ॲन अचीवर, आय एम जस्ट अ सर्वंट ऑफ बाळूमामा. एक दिवस तो पुन्हा गावात आला. एका आजीने थांबवलं, तू शिकवलेलं पोरगं आता डॉक्टर झालं.
त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ज्ञानेश्वर बाळूमामांच्या मंदिरात गेला आणि म्हणाला, हे सगळं तुमचं मामा, मी फक्त निमित्त. या दोघांची कथा वेगळी असली तरी आत्मा एकच, श्रद्धा, सेवा आणि बाळूमामांची कृपा. एक जण झोपडीतून IAS झाला, तर दुसरा अर्धशिक्षित असूनही हजारोंचा शिक्षक. हे चमत्कार नाहीत, ही बाळूमामांची योजना आहे. त्यामुळे कोणतेही स्वप्न लहान नाही, कोणतीही झोपडी अपुरी नाही आणि कोणतीही परिस्थिती अडथळा नाही, जर मनात श्रद्धा असेल, सेवा असेल आणि ओठांवर जय बाळूमामा असेल. जय बाळूमामा. ही कथा शेअर करा, कारण कुठेतरी एक विठ्ठल आणि एक ज्ञानेश्वर अजूनही वाट पाहत आहेत. त्यांच्याही जीवनात मामा यावेत आणि अंधारात प्रकाश पसरावा.